तुम्हाला आयुष्य जर सगळं सुंदर करायचं असेल तर हसत राहा. बरीच लोक हसत नाहीत बघा. एकेकाचं तोंड गिलावा केल्यासारखं प्लेन असत, एक एक शेणानं सांगितल्यासारखं. एखाद्याचं तोंड बघितलं तर असं वाटतं 100% याला बोलव्या नाही. साधारण तोंड आटसलं. कशाला जगते असलं कुणाच ठाऊक. का जगायचं असल्यानं मला वाटतं. बायको सुद्धा काय असल्यासोबत बायको सोबत जायचं नाही बघा. एक असं चालतं. पावलं मोजून टाकते, ज्याला किल्ली दिल्यासारखं चालतंय. बायको हात धरत नाही. आमची बघितलं तर माझा हात सोडत नाही, म्हणजे तेवढ्याच जाईल निघून येईल म्हणून सोबत त्या सोडत नाही बघा. संशय घेतलंय तस संशय घेतलं सोबत त्याच्या ओळखायचं. ते महिलांना काय वाटतं मीच कोण याच्याजवळ टिकलो, दुसरी कोण राहिली नसते. सगळ्यांनी असं म्हणलं आम्ही काय भगवं घालून जायचं काय करायचं. बरोबर आहे का? उलट आम्हीच पण यांच्याकडे राहिलो. आणि त्यात महिला इमोशनल झाल्या की बघायला पाहिजे. कपाळ माझं कुंकू तुझं. परवा मला एखादं ना व्हॉट्सअपवरती टाकलं होतं बघा. ते कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा पाकड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी जोडवी तुझी, सगळंच तुझं. मग माझं कुठं काय? मग आम्ही काय गावाचं आहे म्हटलं तर तुम्हाला कसं वाटतंय? चालू ना. आम्ही म्हणतो का सांगा बरं? महिनाभर राबतोय. आम्ही म्हणतो का किसा माझा पगार तुझा महिन्याला आणून देतोय की ना पुढे देतोय की नाही? यांचं इमोशनल लई वेगळं असतंय. आणि कार्यकर्ता इमोशनल झाला की त्याला काय सुचत नाही. बसे का म्हणतोय त्याचं इमोशनल त्याच्यावर निघतंय. तर असं चला हसत खेळत राहायचं. आज खाया प्यायला हायगे करायची नाही, पण व्यायाम करायचा त्याच्याबरोबर बघा. नाहीतर नुसतं खात राहाल रसत राहाल आणि काय सांगायचं ते जाड जुड. आणि लय मी विनंती करतो खाणं मर्यादित असावं. हे पिझ्झा बर्गर आपलं खाणं नाही बरं का. एक जण आता परवा पुण्याला गेलो होतो, मुलीकडून पत्रिका आली की मी मुलाला प्रेझेंट देऊन आलो. काय सांगायचं हे पिझ्झा बर्गर खाऊन पोरगी असलं ताणच्या ताण जाणार, उंचच्या उंच, आणि पोरग लुकडं एकदम असं पापी. ते सप्तपदी करायला चालू होतं का नाही, ते असं बैल पाण्यावर नेल्यासारखं असं चालत होतं. आणि मागणं मुस 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 करत जाणार असं चाललं होतं. अहो खाणारा असा होता पडची 3 वेळा त्याचा गुतला होता. प्रत्येक फेऱ्याला पडची. त्या पोराला म्हटलं आपण म्हटलं काय कुठं डोळं झाकलेलंच काय म्हटलं असं तर पण ते माझं लव आहे. अरे एवढं काढलं का? अरे चुकून अंगा पडलं तर तुझा जीव राहील का त्या नावाचा? आणि म्हणलं एकटाच जा म्हणलं म्हणू नको त्याला. चुकून आपण हात पडला तर मला हानी म्हणून परत येतो तिकडच. खरंच तर तू बेड लाकडी पलंगीवर किंवा लोखंडी सुद्धा लोखंड सुद्धा बेड खाईल म्हणलं त्याच्या भोजन. तू काय कर माहिती आहे का? कट्टा बांधा म्हणलं त्याच्या वेळेला सुटली अवघड तर होतच तसं. तर जनावर 150 किलोचं जनावर हार जाण्याच्या वेळेस पोराने ह्या पोराला 4 दिवशी उचलला. या जनावराला उचलायला कोण आहे? प्रत्येक मुलीचा मामा कुठे गेला? मुलीचा ते म्हणा मला मुलगा पुढे बाहेर आल्या. त्याला उचलताना आकडीच बाहेर येतील म्हणा मी काय उचलू शकत. अहो मूस 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 करत होतं. बरोबर त्या पोराची दया आली, त्याला मी जाऊन गेलाय बरोबर आम्ही मेल्याला घेऊन तर त्याला दिलं. बाळा म्हणलं घे पुढच्या वर्षी जगाला वाचलास तर भेटूया. असलं जाऊ पिझ्झा बर्गर खाऊ काय करायचं? तो विनंती आहे एवढा भात भाकरी ऐकत नाही. किती 100 पिझ्झा बर्गर एकत्र ठेवा आणि आमच्या आईच्या हातची भाकरी एकत्र ठेवा. एक भाकरी ऐकत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही? हा आता ते मम्मी नावाचं की डेंजर जनावर जन्माला आलं ह्या अलीकडे 20-25 वर्षात. मम्मी लिपस्टिक लावते, आज सुंदर दिसतं लिपस्टिक लावल्या, असं लिपस्टिक लावते स्वतःलाच असं करत असते. ही नवऱ्याला नावानं हाक मारायची आता पद्धत आल्या. परवा एका पुण्यात एका घरात गेलो होतो, त्यांच्या गार्डन मध्ये झाडं जास्त होती. मला म्हणली सर एकदा माझ्या घरी याल का, मला त्या झाडांची माहिती द्याल का? तर झाडं म्हणले आपल्याला हाय माहिती देऊया म्हणलं. घरात गेलो
मॅडम नव्हत्या. मॅडमला फोन केला, मॅडम म्हणलं कुठं आहे, तर आहेत सर. सर 2च मिनिटात आले, 2च मिनिटात आले. मॅडम 4 व्हीलर अशा घेऊन आले, गेट मध्ये दान करून गाडी आत घातली. बहुतेक म्हणलं माझा पायच घेऊन जाते का काय कोणाच. आल्याबरोबर ओरडले, प्रकाश आले, प्रकाश कुठं आहेस तू. तोडकर सर दारात येऊन ठेवले, वेडायस का तू. तोडकर सर येऊन थांबले, तर तू घरात काय करतोस, डिक्कीतलं सामान घे पहिलं. प्रकाशने आपलं उघडले डिक्की. मला वाटलं आयला भारी काम करायला राव यांच्याकडे. डिक्की उघडली, बॅगा नेल्या आत ठेवल्या. घरात जाऊन बसलो, बघतोय तर प्रकाशचा आणि हिचा एकत्र फोटो. मग कळलं तो नवरा आहे. अहो पद्धत आली, काय सांगायचं. आता लव फॅक वाढल्यामुळे काय झालंय, लव्ह मॅरेज मुळे नवऱ्याला बबू म्हणती बाई. काय म्हणती, बबू. आणि पोर झालं की पोराचं बी नाव बबू. छोटा बबू, मोठा बबू. किचन मधनं हात मारली, दोन्हीतलं एक तरी पळ देते बघा. हे अपार्टमेंट झाले का नाही, अपार्टमेंटच्या दारात आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लास्टिकची घसरगुंडी, आणि त्याच्यावर काय करायचं, ते बबू उचलून ठेवायचे. छोटा बबू, नाहीतर मोठा मंचिना. छोटा बबू उचलून ठेवायचा आणि म्हणायचं काय, बबू पडशील, बबू पडशील, बबू पडशील, पडशील, पडशील. बबू बरोबर तेवढ्यानं घसरून पडतोय. बबूला एवढं लागतंय, बबूला लगेच दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, हिजा बबू वाकडा. ही परिस्थिती आहे. मम्मी नावाची डेंजर. साडी नेसली की नाही, काय 3 तास लावती साडी नेसायला. साडी नेसली की आणि ते मेकअप आणि केवढा करते माहिती का. मुलासनी तर मेकअप करायला ते का नाही, पावडर मध्ये स्पंजेस ठेवलाय, असं गुढी तीन ठाप 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 मारते. पांढरं खडपा. आमची आई होती का नाही, आमच्या आईचा मेकअप लय भारी होता. आमची आई लय मेकअप भारी करायची. शाळेला जाताना जरा कुरकुर केली का नाही, काय झालंय, मी नाही जाणार शाळा. म्हणलं की आई म्हणा, इकडे इकडे दात वट खाला की समजायचं, इकडे साठ का नाही का असं थुकून लावायचं का नाही, अगा का इकडला शिंपूड इकडं लहानपणी. आणि तो असा फिरवायचा तोंडावर, हे चमकायचं. हेच आमचा मेकअप असायचा. हा अहो होय, खेडेगावातला आहे मी. लहानपणी म्हशी घेऊन डोंगरात गेलं की तिकडलं पाणी प्यायचं, आंघोळीला गेलं विहिरीवरलं पाणी प्यायचं, शेताला गेलं की वड्यावरचं पाणी प्यायचं. सगळीकडचं पाणी पिऊन सदानी कदा हिरव्या गार नाळी, नाक लिपलेली, नाकाने श्वास घेतात ते आम्हाला लहानपणी माहितीच नव्हतं. सदानी त्यांना तोंडाने घ्यायचं बघा. शाळेत आमची गंमत असायची. मास्तर नसलं की आम्ही असं होट पुसायचं आणि सगळेजण मित्र उभारून आम्ही असं शेंबूड बाहेर काढायचं नाकात करून. आणि ती ओटावलं येताना ना शेंबूड असा गुदगुद गुदगुद करत, एवढं गुदगुदी करत बाहेर यायचं ना, असं ओटावलं पडणार, त्यात फरक वरती वाढायचा आणि तो गिळायचा. होय, लय भारी टेस्ट असायची त्याची, काय सांगू. काय लय भारी. आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं सर्दी खोकल्यानं माणसं मरतात ते. हा हेच असायचं, सर्दी खोकल्यानं माणसं मरतात आम्हाला माहित नव्हतं. हे 5-6 वर्षापूर्वी कळलं. आता खोकायला का नाही कोण कोण हसताना, हे तुम्ही 5-6 वर्षापूर्वी खोकायला पाहिजे होतं. इथं ऐकायलाच नसता, मला कार्यक्रमच होता तुमचा. हा बरोबर आहे का नाही. आता मला एक गोष्ट सांगा, मगापासून हसलात कसं वाटलं. हा बरं वाटलं, पण वाटायलाच पाहिजे. कुणाला आठवलं का काय आजार आठवला, कुणाला घरातलं काही आठवलं, कुणाला कर्ज आठवलं, काय झालं, हा आठवलं का. मस्त वाटलं की नाही. पुढे येऊन बघा, न मेकअप करता सुद्धा सगळ्यांचे चेहरे चमकायला लागल्यात. असं हे ना नाही, हसून चमकायला लागल्यात. हे लक्षात घ्या. हे कर्ज नावाचं का नाही, हत्यार लय डेंजर आहे. काय सांगायचं, ही माणसं ईर्ष्येसाठी कर्ज काढायला लागल्यात बघा. त्यानं गाडी घेतली म्हणून मी पण घेणार, म्हणून कर्ज काढायचं, कर्ज काढून गाडी घ्यायची. आणि त्याच्या टेन्शन मध्ये ना हे रात्रभर झोपायचं नाही. त्यानं तुझं वाढली उष्णता, त्यानं तुला झाली शुगर चेक करायला गेला, शुगर चेक केली म्हणून त्याच्यावर तुला भीती वाढली, त्याच्याबरोबर वाढलं तुला बीपी. म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. कशासाठी, कर्जासाठी. दुसरी अजून एक गोष्ट काय, आणि हे गाडी घेतली की नाही तुम्ही घ्या, तर कर्जाचं टेन्शन घेऊ नका. गाडी घेताना अशी घ्यायची ना, महागातली गाडी घ्यायची, हलक्यातली घ्यायचीच नाही. 1/4 भरल्याशिवाय तरी कोण देत नाही. बरोबर आहे का नाही. बँक देते का 1/4 भरल्याशिवाय. 1/4 भरायची गाडी घ्यायची. 3 महिने हप्ता भरायचं नाही का, काय बँक तुमच्याकडे 3 महिने न्यायला येत नाही गाडी. 3 महिन्यात अशी तुबडायची
बायकोला घ्यायचं, बसवायची बाजूला, चालत आपण घुमत जायचं, तिला म्हणायचं तू चालली, ती म्हणली येत नाही, ठोक म्हणायचं कुठेतरी, फक्त कुणाला ठार मारू नको. सगळीकडे सगळं पाहुणे रावळे करायचं. पत्रा जरी निघून पडला तर खडखड 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 वडत न्यायचं बघा गल्लीतनं. माणसाने म्हणायला पाहिजे नव्या गाडीला एवढं केलंय, काय डिरिंग आहे माणसाकडे. 3 महिन्यानं बँक दारात आली का नाही, ओके म्हणायचं आता घेऊन जावा. कर्ज तुम्ही बघा, कर्ज तुम्ही बघा म्हणायचं. हो बघा, गाडी घेतली, बायका पोरांची हौस फिटली, बरोबर आहे का नाही, आपली इच्छा पूर्ण झाली, कर्जाचं काय बँक बघेल, टेन्शन घ्यायची गरज आहे का. हा, आणि गाडी घेतल्यावर का ना एक काम करायचं, की शेजा पाजाराशनी केव्हा बोलवत जाऊ नका. शेजा पाजाराशनी गाडी घेतली, तुम्हाला आनंद झाला का दुःख झालं. तुम्ही गाडी घेतली, कुणाला आनंद, तुम्हाला आनंद झाला का दुःख झालं. शेजा पाजारांना हे असं नाही, वहिनी या की गाडी घेतली बघायला, या हळदी कुंकवाला. म्हणले की वहिनी आली का नाही, हळदी कुंकवाला प्रत्येक टिकलीला शिवाय देते. अशी का त्याच्या गाडी वीज पडावी, याच्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हावा, याची गाडी बँकेनं ओढून घ्यावी, कशाला बोलवतात. त्याच्यापेक्षा मस्तपैकी एखाद्या देवा दारात न्यायचं, नारळ वाढवायचं, बायका पोरांना घेऊन हिंडायचं, बरोबर आहे का नाही. कर्ज नावाचं हत्यार कधी जास्त बाहेर काढत जाऊ नका, लय बेकार कार्यक्रम तो. हो का, हे आयुष्यभर राबायचं, 2 BHK बांधायचं. बरं 2 बेडरूम आहेत म्हणले, एखाद्या बेडरूम मध्ये गप झोपाव का नाही येड्यानं. त्या हॉलमध्ये फेऱ्या मारते, कधी फिटायचं कशाला, बरोबर आहे का नाही. त्याच्यापेक्षा उघडा झोप माळावरती, काय तुला कोणी विचारत नाही, काही विचारत नाही. तुमच्या दुःखाशी दुनियेला काही देणं घेणं नसतंय, हाय का. सोनं घालायचं, खरं सोनं घालायचं, माळावर झोपायचं उघडं, बघा कोण चोरी करतंय का. म्हणणार खोटं घालून झोपलंय, कुणाला पटणार नाही. पण खोटं घालून बंगल्यात झोपा, 100% दरोडा, बरोबर आहे का नाही. त्यामुळं लय हे करायचं नाही, लक्षात घ्या. मस्तपैकी आयुष्य जगायचं, रील्स करायचे. आता रील्स मध्ये दुनिया मारायला लागल्या. जे ते रील्स, माझ्याकडे एक 25 वर्षाचं परवा आलं होतं. मी सांगतो मी हसत खेळत राहा, मला म्हणते कोटा साप येत नाही. म्हणलं का, म्हणते 15-20 मिनिटं वेळ लागतात. म्हणलं मोबाईल घेऊन जातेस का नाही, तर होय म्हणला. म्हणलं मग काय करतोस तिकडे जाऊन, तर म्हणते तुम्ही सांगितलं हसत खेळत राहा, म्हणून तिकडे जाऊन रील्स बघत बसती. अरे ज्या कामाला गेलास ती कर केली का. हे रील्स बघायला तर ह्याला लक्षात कुठं आहे कशा बसलंय, आणि लक्षात आल्यावर करते, मग कसा कोटा साफ होईल. लय डेंजर. रात्री झोप आली तरी एकटच हसते, एकटच. विनंती करतो, बघा आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण व्यवस्थित राहायचं ठरवलं ना, 2च गोष्टी, खाण्यात कुठलं पथ्य पाणी पाळायचं नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम कधी चुकवायचं नाही. खाणं एकपट, व्यायाम दुप्पट. खाल्लेलं पचलं पाहिजे, त्याचं ना शरीराला एनर्जी तयार व्हायला पाहिजे. बघा सगळं जे पूर्वीच्या लोकांनी आपल्या थाळीमध्ये आणले ना, पंचपक्वान्नामध्ये गोड आंबट तिखट खारट, हे सगळं गरजेचं आहे, सगळं गरजेचं आहे. बरीच लोक तेलकट खात नाही, नंतर हाडं कडकड वाजायला लागल्यावर मग म्हणते नाही जरा ते कसं आहे डाएट करत होतो, वजन कमी केलंय. बरीच लोक म्हणतात 5 किलो वजन कमी केलं महिन्यात. अहो वजन कमी नाही झालं, तुमचं शरीर कमजोर झालं, ते लक्षात घ्या. हत्तीने कधी वजन कमी करायला बघितलंय का. प्रत्येकाच्या हाडानुसार प्रत्येकाला मांस दिलेला आहे. बोन साईज मोठी असेल, हाडांची जर समजा साईज मोठी असेल तर तुमचं हेवी वेट हे असणारच. त्या लोकांनी वजन जर कमी करायला बघितलं तर ती लोक कमजोर व्हायला लागतात, त्यांना 100 प्रकारचे आजार व्हायला लागतात. मेन म्हणजे सगळ्यांचं, तुम्ही लाईननं उभा राहा, मी लाईननं सगळ्यांचे पाय धरतो, पाया पडतो सगळ्यांच्या. डोक्यातनं आजार काढा, शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील. आणि घरगुती उपाय करायचे जास्त करून, घरगुती उपाय घरच्या घरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खूप काही करू शकतोय, खूप काही करू शकतोय. आयुर्वेद सांगतोय रोज कमीत कमी 4 थेंब तरी आपल्या केसांना लागले पाहिजेत, केसांच्या मुळांना. लावतात का रोज तेलाचे 4 थेंब, तेलाचे 4 थेंब रोज आपल्या केसांना लागले पाहिजेत म्हणून आयुर्वेद सांगतोय.
माहिती आहे का तुम्हाला? नाही. आम्हाला ते फॅशनच्या नावाखाली ना केसांना तेल लावायला जमत नाही. मला बरीच लोक विचारतात, केस डुप्लिकेट आहेत का? आमच्या इथं आलेत का नाही म्हणतात, मला जरा हात घालून बघायचं. हात घालायला ते काय मी काही उतरले गुळ आहे तेव्हा त्यात जरा हात घालून घेतो म्हणाला. ओरिजिनल आहेत. हा, आमची आई लय वांड होती. आईची कृपा आहे आमची आईची आजीची. आमची आई शाळेला जाताना तेल लावायची अशी का नाही, आम्ही असं वगळ पुसत शाळेला जायचं असं असं करत. हा, म्हणून तेल राहिलं, केस राहिल्यात. आजही तेल लावल्याशिवाय जमत नाही. आठवड्यातून 2 वेळा तेल लावतो. आईनं आजीनं जे सांगितलेले फॉर्म्युले आहेत ना, ते आजही घरात मी तयार करतो, तेल लावतो. म्हणून माझे केस ओके. आता नाही, आता काय सांगायचं, लय डेंजर गोष्ट आहे. तेल लावायचं म्हणलं तर नाही हो, ते थोडं काय होतं, थोडंसं असं होतं, थोडंसं तसं होतं. पण मी ऑफिसमध्ये असते, AC असतो, मर की तिकडं. काहीतरी सांगत असतात. AC काय करतोय तुला? आम्ही बसत नाही का? आम्ही आता गाडीत आलो, विदाऊट AC आहे का गाडी? हाय की. अहो, डोक्यात काय घ्यायचं नाही, आत घुसवू नका, वरती लावा. साध्या साध्या गोष्टी आहेत. तेल साठतो, तेल करायचं. कडुलिंबाची पानं आणि जास्वंदाची पानं घ्यायची, साध्या खोबरेल तेलामध्ये टाकायचं. एक आवळा चिरायचा, त्यात टाकायचं. हे पाणी कडक, हे तेल कडक उकळवायचं. हिरव्या रंगाचं होईपर्यंत उकळवायचं. 1 दिवस झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते वस्त्रगाळ करून घ्यायचं. केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. केस लांब सडक सिल्की होतात, झुबेदार राहतात. मेन म्हणजे केसांच्या मुळांना ताकद येते, केस ओके राहतात, केस गळती थांबून जाते. डे 1 मध्ये करून बघा ही गोष्ट. त्याचबरोबर आता कसं झालं की आता वातावरण बघितलं, सध्याचं वातावरण सुद्धा पोषक नाही, पाणी पोषक नाही केसांना. त्यामुळं केसांचे खरोखर म्हणजे खाणं योग्य असेल तरी सुद्धा केस व्यवस्थित राहतात. केसांना जे लागणार कॅल्शियम आहे ते वेगळ्या पद्धतीच्या आपल्या आहारातून आपण घेऊ शकतो. पण आहारच आता त्या पद्धतीचा राहिला नाही. आज औषध फवारणी केल्याशिवाय भाजी नाही, आज औषध फवारणी केल्याशिवाय किंवा काय केल्याशिवाय फळं नाही आहेत. तर हे सगळं मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे ते औषध फवारणी केलेल्याचं कमीत कमी 50-60% तर त्याचा असर कमी होते. मिठाच्या पाण्याने धुतल्याशिवाय भाजी, पालेभाजी असू दे, फळभाजी असू दे, वापरू नका. फळ जरी आणलं तरी मिठाच्या पाण्यानं धुवायचं. थोडंसं पाणी गरम करायचं, त्याच्यात मीठ घालायचं आणि ते फळ त्यात टाकायचं, धुवून घ्यायचं. ते पाणी टाकायचं, परत एकदा पाणी घ्यायचं, परत 1 चमचा मीठ घालायचं. त्याच्यात ते सफरचंद असू दे, कोणतेही फळ असू दे, ते त्यात धुवायचं. द्राक्ष वगैरे असतात ते धुवायचं. म्हणजे केमिकलचा असर हा त्या मिठामुळे कमी होऊन जातो. मीठ हे जंतुनाशक आहे, लक्षात घ्या. शेतामध्ये वाळवी लागली तर मीठ टाकल्यानंतर जाती का नाही? वाळवी घालवायची ताकद आहे. वाळवी म्हणजे सगळं नुकसान, लक्षात घ्या. एवढं खतरनाक वाळवी हा जो किडा आहे ना, एवढा खतरनाक आहे. त्याला सुद्धा घालवण्याचं काम मीठ करते. मग ते केमिकल मधलं अंश कमी करायचं काम नाही का करणार? साधी गोष्ट आहे, करू शकतो की नाही आपण? भाजी धुवून घेताच फक्त मिठाच्या पाण्याने धुवून घ्या, त्याबरोबर हे करा. तर असं तुम्ही अन्न घ्या चला, त्यानं सुद्धा केस खूप छान राहतात. आणि अगदीच जर काय वाटलं, काही वनस्पती आहेत हे निसर्गामध्ये, त्या वनस्पतींचा पण उपयोग करू शकता. जर नाहीच जमलं तुम्हाला तर तुम्हाला तोडकर संजीवनीचं केशप्रभा म्हणून एक गोळी आहे, टॅबलेट आहे. तर ती टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. रोज 1 टॅबलेट घ्यायची, बस. बाकी काही करायचं नाही. केसांचं आरोग्य एकदम बेस्ट. आतून जे केसांच्या मुळांना जी हवा असणार कॅल्शियम आहे किंवा हवे असणारी ताकद आहे, ही सगळी ताकद त्या गोळीतून मिळून जाते. तुम्ही घेऊ शकता.